नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि गट ड पदभरती संदर्भात आरोग्य विभागामध्ये वेगवेगळ्या जोरदार हालचाली चालू आहे आणि त्या संदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकूण रिक्त पदांचा कॅटेगरीनुसार तपशील 29 जुलै 2026 पर्यंत म्हणजे आजपर्यंत या ठिकाणी सादर करायला सांगितलेले आहे. त्या संदर्भात एक परिपत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे. काय परिपत्रक आहे, जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी विचारत होते आरोग्य विभाग गट क आणि गट ड साठी चांगले पुस्तक कोणते आहे. तर सर्वात बेस्ट पुस्तक तुमच्यासाठी स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहे आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी ही पुस्तक लिहिलेले आहेत. विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये काय आहे नीट समजून घ्या. सर्व मिळून या ठिकाणी 184 प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे यावर्षी देखील परीक्षा ही TCS घेणार आहे आणि TCS ने घेतलेल्या 2023 मधील 27 प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश आहे. लक्षात घ्या, 2012 पासून 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आहे. सोबतच या ठिकाणी 2023च्या 23 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहे. 2012 पासून 2026 पर्यंतच्या आजपर्यंतच्या 16,000 बघू शकता, 16,000 पेक्षा जास्त प्रश्न या पुस्तकामध्ये कव्हर आहेत. हे पुस्तक या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून खरेदी करा. ऑनलाईन घ्यायचं असेल तर Amazon, Flipkart वरून देखील खरेदी करू शकतात. ठीक आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. थोडे सर्वकडे आता हळूहळू उपलब्ध होईल, बाकी ठिकाणी उपलब्ध झालेले आहे. आता या ठिकाणी आरोग्य विभाग पदभरती बद्दल काय अपडेट आलेले आहे ती माहिती येते, नीट समजून घ्या. ठीक आहे, आता या ठिकाणी हे विभागानं परिपत्रक कधी तयार केले होते, तर काल बघू शकता 28 जुलै, इथं जुलै लिहिलेलं आहे ते तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही. टेलिग्राम ग्रुपवरती आपल्या हे परिपत्रक भेटून जाईल. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर 28 जुलै 2026 म्हणजे हे काल परिपत्रक विभागाने तयार केले होते. इतर या विभागांना पाठवण्यासाठी सर्व कार्यक्रम प्रमुख, उपसंचालक, जिल्हा चिकित्सालय आणि प्रादेशिक मनोरुग्ण सर्व या ठिकाणी विभागांना पाठवण्यासाठी आरोग्य विभागाकडून पुणे येथून हे तयार करण्यात आलेले होतं आणि त्यांना पाठवण्यासाठी आलेलं होतं. परंतु आपल्याकडे आज हे 29 तारखेला आलेलं आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे इथे बघू शकता. काय म्हटलेलं आहे, गट क व गट ड या ठिकाणी संवर्गातील पदोन्नती कोट्यातील व सरळ सेवा भरतीसाठी उपलब्ध होणाऱ्या एकूण रिक्त पदांचा प्रवर्गनिहाय तपशील म्हणजे या ठिकाणी पदोन्नती होऊन किती पदे रिक्त होतात, आधी किती रिक्त आहेत, सर्व माहिती मागवलेली आहे. इथं बघू शकता काय म्हटलेलं आहे, गट क गट ड सरळ सेवा पदांची माहिती बघू शकता उपलब्ध करून देण्याबाबत 7/7/2026 येथे या ठिकाणी त्या या ठिकाणी मार्गदर्शनानुसार कक्षेनुसार ही माहिती देण्यात आलेली आहे. इथं काय म्हटलेलं आहे बघू शकता, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सरळ सेवा पदभरतीची कार्यवाही स्तव आपले कार्यालयाच्या आस्थापनेवरील मंजूर आकृतिबंधानुसार गट क व गट ड संवर्गातील जून 2026 अखेरची सद्यस्थिती या कार्यालयास प्राप्त आहे. तर सन 2026 पदभरती करिता आपले आस्थापनेवरील सरळ सेवा भरतीसाठी उपलब्ध होणाऱ्या एकूण रिक्त पदांचा प्रवर्गनिहाय म्हणजे कॅटेगरीनुसार प्रवर्गनिहाय म्हणजेच कॅटेगरीनुसार तपशील आवश्यक असून सदरची माहिती सोबत जोडलेल्या विवरण पत्रात कधीपर्यंत म्हणजे काल परिपत्रक काढलेलं होतं आणि आज एका दिवसात लगेच त्यांना सादर करायला सांगितले होते. 29/7/2026 म्हणजे 29 जुलै म्हणजे आजपर्यंत सक्षम अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीची प्रत कार्यालयात सादर करावी असं म्हटलेलं आहे. माहितीची सादर करतेवेळी जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रादेशिक मनोरुग्ण यांनी त्यांच्याकडील पदांची माहिती संचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडे सादर करावी. उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ व प्रमुख व कार्यक्रम प्रमुख कार्यालयांनी सदरील माहिती एकत्रित संकलित करावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. सर्वात महत्वाचं पॉइंट आहे इथं बघू शकता, इथं ओरिजिनल सही वगैरे माहिती वगैरे देण्यात आलेली आहे आणि विशेष महत्वाची माहिती इथे खाली आहे. कशा प्रकारे इथं काय म्हटलेलं आहे बघू शकता, पदनाम पदाचे नावानुसार पदोन्नतीनुसार टक्केवारी इथं पदोन्नती टक्केवारी 1 2 3 4 पॉईंट दिलेले आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा पॉईंट सरळ सेवा पदभरतीसाठी उपलब्ध होणारी एकूण पदांची संख्या. इथं समजा इथं आरोग्य सेवक, शिपाई, औषध निर्माता अशी वेगवेगळी पदे राहतील आणि इथं कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी किती पदे एकूण भरावायची आहेत ते समजेल. इकडे खाली पदाचं नाव राहील,
एस-सी कॅटेगरी, एस-टी कॅटेगरी सर्व कॅटेगरीची इथं पदसंख्या तुम्हाला बघायला भेटेल. इकडे समजा आरोग्य सेवक, शिपाई, कक्षीसेवक ही पदांची नावे राहतील आणि इकडे कॅटेगरीनुसार सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आज 30 पर्यंत या ठिकाणी सादर करायला सांगितलेली होती. उद्या 1-2 दिवसामध्ये आपल्याला जर परिपत्रक याचे जर भेटले तर कॅटेगरीनुसार पदे किती आहेत, कोणत्या पदाची किती कॅटेगरीनुसार जागा आहे. समजा आरोग्य सेवकची एस-टीला, एस-सीला कॅटेगरीनुसार किती आहेत सर्व माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे. ही तात्काळ माहिती त्यांनी मागवलेली आहे आणि आदेश देण्यात आलेले आहे. या परिपत्रकावरून स्पष्ट होते की TCS मार्फत परीक्षा होणार आहे. कारण ज्या मागे या ठिकाणी परिपत्रक 2025 मध्ये एक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं. MPSC मार्फत होणाऱ्या सर्व पदांची त्याच्यामध्ये नावे होती, परंतु आरोग्य विभागाच्या एकाही पदाचं त्याच्यामध्ये नाव नव्हतं. त्याच्यामुळे जवळजवळ 99% चान्सेस आहे की TCS ही परीक्षा घेईल आणि TCS साठी हे पुस्तक सर्वात बेस्ट आहे. कारण 2026च्या सर्व आरोग्य विभागाच्या एकूण 84 प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहे आणि 2023च्या एकूण 23 प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये आहेत. ठीक आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा इथे तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे.